नमस्कार. आज आपण फिटनेस म्हणजे काय, त्याचे महत्त्वाचे कॉम्पोनेंट्स आणि तुम्ही ते कसे साध्य करू शकता हे पाहणार आहोत. चला तर मग एका अत्यंत एनर्जेटिक प्रवासाला सुरुवात करूया. जेव्हा आपण फिटनेसबद्दल बोलतो तेव्हा अनेक लोक फक्त सिक्स पॅक किंवा बारीक असण्याचा विचार करतात, पण फिटनेसची व्याख्या त्याहून खूप मोठी आहे. सगळ्यात आधी हा गैरसमज दूर करूया. फिटनेस म्हणजे फक्त सिक्स पॅक ॲब्स किंवा एकदम बारीक असणे नव्हे. हे एक अपूर्ण चित्र आहे. खरी फिटनेस ही ओव्हरऑल हेल्थ अँड वेलबिंगची स्थिती आहे. याचा अर्थ तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहात. फिटनेसचा पहिला महत्त्वाचा कॉम्पोनेंट आहे कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स. तुमच्या हृदयाची आणि फुफ्फुसांची क्षमता यात तपासली जाते. यामध्ये धावणे, रनिंग, सायकलिंग, पोहणे, स्विमिंग किंवा जलद चालणे, ब्रिस्क वॉकिंग यांसारखे सस्टेन फिजिकल ॲक्टिव्हिटी येतात. कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स म्हणजे तुमचे हृदय आणि फुफ्फुसे शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजन किती कार्यक्षमतेने पुरवतात. यामुळे तुम्हाला दीर्घकाळ काम करण्याची ऊर्जा मिळते. पुढचा कॉम्पोनेंट आहे मस्क्युलर स्ट्रेंथ आणि मस्क्युलर एंड्युरन्स. हे तुमच्या स्नायूंशी संबंधित आहे. यासाठी आपण वेटलिफ्टिंग, पुशअप्स, स्क्वॉट्स किंवा लंजेस यांसारखे व्यायाम करतो. हे स्नायूंना बळकट करतात. लक्षात ठेवा, स्ट्रेंथ म्हणजे तुम्ही एकदा किती जास्तीत जास्त वेट उचलू शकता, तर एंड्युरन्स म्हणजे तुम्ही तोच भार वारंवार किती वेळा उचलू शकता. आता तिसऱ्या महत्त्वाच्या कॉम्पोनेंटकडे वळूया, फ्लेक्सिबिलिटी आणि बॉडी कॉम्पोजिशन. फ्लेक्सिबिलिटी म्हणजे तुमच्या सांध्यांची लवचिकता, रेंज ऑफ मोशन. यासाठी योगा आणि स्ट्रेचिंग नियमितपणे करणे आवश्यक आहे. यामुळे दुखापती टाळता येते. आणि बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे तुमच्या शरीरातील फॅट मॅस, चरबी आणि लीन मॅस, स्नायू, हाडे यांचे प्रमाण. नुसते वजन कमी करणे नव्हे, तर लीन मॅस वाढवणे महत्त्वाचे आहे. हे सर्व कॉम्पोनेंट्स समजून घेतल्यानंतर आता प्रश्न येतो, फिटनेस कशी साध्य करा. चला एक स्ट्रक्चर्ड वर्कआउट प्लॅन पाहूया. तुमच्या आठवड्याच्या वर्कआउटमध्ये रेझिस्टन्स ट्रेनिंग जसे की वेट्स किंवा बॉडी वेट आणि कार्डिओ जसे की धावणे यांचा समतोल असणे आवश्यक आहे. आठवड्यातून किमान 3 to 4 दिवस सक्रिय राहा. सर्वात महत्त्वाचे तत्त्व, प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. याचा अर्थ आहे की तुमच्या शरीराला नेहमी नवीन आव्हान देणे. हळूहळू वेट्स वाढवा, रेप्स वाढवा किंवा वर्कआउट इंटेन्सिटी वाढवा. फिटनेसचा 70% भाग तुमच्या न्यूट्रिशन आणि रिकव्हरीवर अवलंबून असतो. जिममध्ये घाम गाळून उपयोग नाही जर डाएट बरोबर नसेल. संतुलित डाएट घ्या. तुमच्या मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजेच प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट्सचा मागोवा घ्या. प्रोटीन स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक आहे हे विसरू नका. शरीराला रिकव्हर होण्यासाठी हायड्रेशन, पुरेसे पाणी आणि 7 ते 8 तास स्लीप क्वालिटी, चांगली झोप अत्यंत आवश्यक आहे. झोपेशिवाय मसल रिकव्हरी होत नाही. मित्रांनो, तुम्ही फिटनेसचा संपूर्ण अर्थ समजून घेतला आहे. हे फक्त काही दिवसांचे काम नाही, ही एक जीवनशैली आहे. लक्षात ठेवा, इंटेन्सिटीपेक्षा कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. रोज थोडे थोडे करा, पण नियमित करा. सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम निश्चितच दिसतात. आजच तुमच्या फिटनेस जर्नीला सुरुवात करा. स्वतःच्या हेल्थमध्ये केलेली गुंतवणूक कधीही वाया जात नाही. धन्यवाद आणि निरोगी राहा.